तर आम्हाला जायचं होतं इबन बतूताला दुबईला. त्यासाठीच मी रेडी होत होते आणि ते पाहू शकता राघव स्वतःच वरती चढत होता. तर त्याला आता मजा येते स्वतःच ॲक्टिव्हिटी वगैरे करायला आणि गवताला हेल्प करत होती. आणि भरपूर ट्रॅफिक होतं. ट्रॅफिकमध्ये आम्हाला भरपूर सारा वेळही लागणार होता आणि इथे आम्ही सगळे संध्याकाळच्या टायमिंगला निघालो होतो. मस्त झोप वगैरे काढून मी निघाले होते, कारण माझी झोप झाली होती त्यामुळे माझी चिडचिड नव्हती होणार. त्यामुळे 5च्या सुमारास निघालो होतो आम्ही. राघवची छान झोप झाली होती आणि इथे आम्ही आलो होतो इबन बतूताला. आणि माझ्या मिस्टरांचं ऑफिस नाही इबन बतूताच्या तिकडे शिफ्ट झालं आहे, सो त्यामुळे ते मला घेऊन आले होते मॉल दाखवण्यासाठी. आणि राघव इथे बसमध्ये वगैरे बसला. मस्त तो एन्जॉय करत होता, त्याने खूप छान एन्जॉय केला. आणि माझा बर्थडे आहे या वीकमध्ये, सो आम्हाला वॉच देखील घ्यायची होती, परंतु सगळ्यात आधी मुलांना भूक लागते, सो गाऊसाठी आम्ही एक बर्गर घेतला. त्यानंतर ती हॅपी झाली. मुलं हॅपी असली की आपलंही लक्ष लागतं काही घेण्यामध्ये, शॉपिंगमध्ये. त्यानंतर आम्ही इथे गेलो होतो वॉच घेण्यासाठी. माझे मिस्टर म्हटले होते की तुला बर्थडेला मी वॉच घेईल, कारण मी वॉकला वगैरे जाते, तर मला वॉक किती झाला हे कॅल्क्युलेट करण्यासाठी वॉच हवी होती. त्यानंतर आम्ही वॉच वगैरे घेतली. तर ही वॉच मला 229 दिरामला पडली आणि म्हणजे एवढी काही महाग नाही, परंतु एवढी काही स्वस्त नव्हती. त्यानंतर इथे अशा प्रकारे टी शर्ट लावले होते, तर त्यातलं मला हे व्हाईट टी शर्ट आवडलं. आय डोंट नीड गुगल, माय वाईफ नोज एव्हरीथिंग. त्यानंतर इथे राघवची चालू झाली होती मस्ती. त्यानंतर आम्ही इथे भरपूर सारे शोचे ठिकाण होते, तर इथे आम्ही राघवला घेऊन गेलो. तर राघव मस्त एन्जॉय करत होता. त्याला गाड्या दिसल्या की तो थांबतच नाही, त्या गाड्यांकडे पळत सुटतो. आणि अशा प्रकारे होता हा मॉल. तर हा मे बी चायना सेक्शन होता आणि खरंच खूप सुंदर होता. त्यानंतर राघव बसमध्ये वगैरे बसला आणि आम्ही इकडे तिकडे भरपूर सारे ठिकाणं पाहिली मॉलमध्येच. आणि सध्या माझी वॉकिंगची कपॅबिलिटी वाढली. त्यानंतर आम्ही भूक लागली म्हणून सारंगा भोजनालयाला गेलो. तर तिथला डोसा वगैरे खूप अप्रतिम होता, परंतु त्यांनी जे सूप ऑफर केलं होतं कोरिएंडर सूप, मला अजिबात आवडलं नाही. त्यानंतर पनीर टिक्काही छान होता, परंतु सूपचेच आयटम एवढे काही खास नव्हते. त्यानंतर आम्ही इथे हॉट चॉकलेट आईस्क्रीम घेतली होती, तर तीही खूप टेस्टी होती. तर मी एक बाईट घेतला होता. आणि माझा बर्थडे देखील या वीकमध्ये होता, सो त्यामुळे आम्ही बर्थडेची पार्टी आधीच करून घेतली. तर अशा प्रकारे हॉट आईस्क्रीम चॉकलेट होतं, तुम्ही पाहू शकता. आणि गाऊला आता सध्या जास्त काही इंटरेस्ट नसतो चॉकलेट्समध्ये. तर त्यानंतर आम्ही घरी गेलो.